नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. मुंबईकरांची चिंता वाढवणारी, कारण गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतल्या कोरोना बाधितांचा आकडा एका बाजूला सातत्याने वाढतोय, त्याच्याबद्दलची चिंता व्यक्त होतीये. तर दुसऱ्या बाजूला आता पालिकेने केलेल्या चाचणीत सुद्धा 150 नागरिक पॉझिटिव्ह आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे 5 दिवसात 150 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येणं ही मुंबईकरांसाठी निश्चितपणे एक इशारा मानला जातोय. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने आता मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करायला सुरुवात केलेली आहे. दिल्लीमध्ये कोरोनानं कहर केल्यानंतर आता मुंबईनं सावधगिरीचा उपाय म्हणून मोठ्या प्रमाणात टेस्टिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या टेस्टिंगमध्ये गेल्या 5 दिवसात 150 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जे सुपर स्प्रेडर आहेत, हे सुपर स्प्रेडर मुंबईकरांसाठी एक चिंता निर्माण करू शकतात. मुंबईमध्ये कोरोनाचा फैलाव करण्यासाठी ते कारणीभूत ठरू शकतात आणि त्याचमुळे हे सुपर स्प्रेडर शोधून काढण्याचं काम सुद्धा केलं जात आहे. आपल्यासोबत या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आहेत. प्रणाली, एका बाजूला दुसरी लाट येते की काय अशी भीती एका बाजूला निर्माण होत असताना मुंबईमध्ये जे इतक्या मोठ्या प्रमाणातले पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत, याबद्दल नेमकं काय म्हणायचं? मुंबईकरांसाठी एक धोक्याचा इशारा? विलास, हा धोक्याचा इशारा खरं तर दिवाळीनंतरच आपल्याला देण्यात आलेला होता. दिवाळीच्या काळामध्ये आवाहन करून सुद्धा नागरिकांनी एकमेकांकडे जाणं टाळलं नाही. त्यामुळे कुठे ना कुठे भीती होती की मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढेल आणि म्हणूनच आता मुंबई महानगरपालिका जे सुपर स्प्रेडर आहेत त्यांना टार्गेट करते किंवा त्यांच्या चाचणीवर जास्त भर देते. आपल्याला माहिती आहे की ज्या ट्रेन मुंबईमध्ये बाहेरून येत आहेत, विशेषतः ज्या राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त आहे, त्या ट्रेनमधून उतरणारे जे प्रवासी आहेत तो एक टार्गेट मुंबई महानगरपालिकेने केलंय. आणि दुसरा एक म्हणजे जे बाजार आहे, ज्या बाजारामध्ये जे दुकानदार असतात किंवा फेरीवाले असतात, यांना सुद्धा महापालिकेने टार्गेट केलेलं आहे. तर आता हे जे 150 रुग्ण जे आढळून आलेले आहेत ते हेच लोक आहेत जे बाजारामध्ये दुकानदार आहेत ते, त्याचबरोबर जे फेरीवाले आहेत ते. इतकंच नाही तर बसनी आपण जे प्रवाशांची ने-आण करतात असे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांची सुद्धा चाचणी करण्यात आलेली होती. आणि मुंबईभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे चाचणी केंद्र उभारले आहेत त्या चाचणी केंद्रांमध्ये फ्री ऑफ कॉस्ट ही चाचणी करण्यात आलेली होती. आणि त्याच्यामध्ये तब्बल 150 लोक असे आढळलेत की ज्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. साधारण किती लोकांची टेस्ट करण्यात आली होती? त्यापैकी 150 जण पॉझिटिव्ह आले. मुंबई महानगरपालिकेनं आपल्या टेस्टचा आकडा जो आहे तो वाढवलेला आहे. साधारणतः दररोज 17,000पेक्षा जास्त लोकांच्या टेस्ट केल्या जात आहेत. आणि त्याच्यामध्ये आपण आता जर गेले 2-3 दिवस महापालिकेची जी आकडेवारी रोज येते ती जर आपण बघितलं तर 1000 पर्यंतचे रुग्ण जे आहेत ते आपल्याला रोज आढळून येत आहेत. या 150 लोकांचा त्या लोकांमध्ये समावेश आहे. परंतु ही चाचणी पूर्णपणे महानगरपालिकेच्या वतीनं मोफत करण्यात येते आहे. आणि त्यातला हा टार्गेटेड असा वर्ग आहे जे आपल्याला 150 रुग्ण आढळले आहेत. निश्चितच. आणि त्यामुळे आता मुंबईकरांनी खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे, कारण जर या सुपर स्प्रेडरच्या माध्यमातून पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव झाला तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांची चिंता वाढू शकते. धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतरची बातमी आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो नवा वाद पेटलेला आहे त्या संदर्भातली. मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण दिलं तर ते टिकाऊ असेल अशा प्रकारचा एक दावा केला जातोय. आणि त्यानंतर आता दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री संभाजीराजे छत्रपती आणि अशोक चव्हाण यांच्यामध्ये सुद्धा 4 तारखेला वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे असं कळतंय. मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न असेल, नोकर भरतीच्या संदर्भातला प्रश्न असेल, अशा अनेक प्रश्नांबद्दल सध्या मराठा समाजाच्या मनात अस्वस्थता आहे. आणि त्या सगळ्या प्रश्नांना घेऊन संभाजीराजे छत्रपती हे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये अशोक चव्हाण हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीतून सध्या जे प्रश्न समोर आलेले आहेत त्याच्याबद्दल काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं आहे. MBBSच्या मुलांचा प्रश्न असेल, 11वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न असेल, या सगळ्याबद्दल सध्या
SCBC मधील मराठा विद्यार्थ्यांचा समावेश करण्यासंदर्भात संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे बैठकीसाठी वेळ मागितली होती। यानंतर ही बैठक होतीये असं कळतंय। सुपर न्यूमेरियर आणि मराठा समाजाच्या विविध प्रश्नांबद्दल मुंबईत ही बैठक होणार आहे। त्यामुळे या बैठकीतून काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं तर ते टिकाऊ असेल अशी बाजू एका बाजूला मांडली जाते, तर दुसऱ्या बाजूला नारायण राणे यांनी मात्र स्पष्टपणे सांगितलंय की मराठा समाजाला कुठल्याही इतर समाजाचं आरक्षण देऊ नये हे आम्ही आधी स्पष्ट केलेलं होतं। त्यामुळे आता या सगळ्यावरून जो तिढा आहे, जो पेच आहे, तो आणखी वाढताना दिसतोय। राणे नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊयात। माझ्या अहवालामध्ये तर मी चक्क लिहिलंय, आम्हाला ओबीसी काय कुठल्या जातीच्या आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण नको आहे। मराठ्यांना आरक्षण 50% पेक्षा वर अधिकचं देण्यासाठी घटनेचे कलम 15 आणि 16 प्रमाणे सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणा असलेल्या वर्गाचा सर्वे करून त्यांना राज्य सरकारने हा सर्वे करायचा आणि 15-16 कलमाप्रमाणे राज्य सरकारला अधिकार आहे यांना आरक्षण देण्याचा, आणि तेच मी सुचवलेलं आहे। आणि म्हणून आम्हाला कोणाचंही आरक्षण नको आहे। मराठा समाजाला आरक्षण नेमकं कसं द्यायचं हा पेच एका बाजूला असताना दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजातून ते आरक्षण द्यावं अशी मागणी समोर आली। पण सरकारकडून मात्र हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे की ओबीसींच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे जाणून घेऊयात। बघा, मराठा आरक्षण टिकावं यासाठी सतत महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात आहेत। आता मराठा आरक्षणाचा हा विषय हा सुप्रीम कोर्टात आहे। सुप्रीम कोर्टात महाविकास आघाडीचं सरकार पूर्ण प्रयत्न करते की जो स्टे त्या आरक्षणाला मिळालेला आहे तो व्हेकेट व्हावा, तो निघावा आणि त्याच्या मानाने लोकांना जे आरक्षणाचे फायदे ते मिळावे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। त्यासाठी या सगळ्या संघटनांशी आमची बोलणी चालू आहेत आणि संघटनांना कायदेशीर बाबी सगळ्या समजून सांगितलेल्या आहेत। त्यांचं म्हणणं देखील आम्ही ऐकून घेतोय आणि सगळे आम्ही एकत्र मिळून मराठा आरक्षणाचा विषय तडीस नेऊ। मराठा आरक्षणाचा विषय आम्ही सरकार म्हणून सुद्धा खूप काळजीपूर्वक हाताळत आहोत। कुठेही चूक राहणार नाही किंवा कमतरता राहणार नाही याची काळजी घेत आहोत। आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष माननीय अशोकराव चव्हाण यांनी इतक्या बारकाव्यानं ह्या गोष्टी केलेल्या आहेत, सर्वांना विचारात त्यांनी घेतलेलं आहे। यश मिळावं आपल्याला आणि मराठा समाजास आरक्षण मिळावं याकरता कोणतीही कमतरता राहणार नाही याची काळजी ते स्वतः घेत आहेत, आम्ही सर्व घेतो आहोत। माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री हे सर्व आम्ही सतर्क आहोत आणि काळजी घेतो आहोत। खरं जे आम्हाला काही गोष्टी अद्याप लक्षात अनाकलनीय म्हणतो तसे आहेत की बाकी राज्यांच्या अशा प्रश्नामध्ये स्थगिती आली नाही आणि महाराष्ट्राला मात्र स्थगिती आली, हे थोडं अनाकलनीय आमच्या दृष्टीने आहे। परंतु लार्जर बेंच पुढं हा विषय घ्यावा यासाठी सातत्यानं मागणी ही आम्ही करतो आहोत, महाराष्ट्र शासन म्हणून करतो आहोत आणि ती मान्य व्हावी ही अपेक्षा आहे। मला खात्री आहे की लार्जर बेंच आपल्याला न्याय देईल। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं जावं अशी मागणी समोर आल्यानंतर या सगळ्या प्रक्रियेच्या बद्दल ओबीसी नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची भूमिका काय आहे तीही आम्ही जाणून घेतली। 1927 मध्ये 10% रिझर्वेशन आता विजेएनटी ABCDला 8% आणि 2% SBCला। तर यामध्ये आता 19% आरक्षण असताना अनेक जिल्ह्यामध्ये हे आरक्षण 5% 6%वर आहे। ओबीसीमध्ये मला असं वाटतं की आरक्षण मागणं म्हणजेच मराठा समाजांनी ओबीसीवर अतिक्रमण करणं आहे। ओबीसींच्या हक्काचं हिरावण्याचा हा अधिकार आम्ही कोणालाही देणार नाही। ओबीसीच्या सर्व मंत्र्यांना मी आवाहन करतो, जर आता शिपूट घालण्याची वेळ नाही, शिपूट घालण्याचं काम केलं तर राज्यामध्ये पहिल्या स्टार्टला
ओबीसीच्या मंत्र्याला या महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही. आणि जर तुम्ही ताकदीने मंत्री असाल तर मंत्र्याच्या ताकदीने जर तुम्ही फिरण्याचं काम केलं तर या महाराष्ट्रातला ओबीसी जय भगवान महासंघ तुमच्या गाड्या जाळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ओबीसी संघटना, ओबीसी नेते एका बाजूला आक्रमक आहेत तर दुसऱ्या बाजूला राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी अशा प्रकारे वाद पेटवणाऱ्यांना या महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य आबासाहेब पाटलांनी केलेलं आहे. ऐकूयात ते नेमकं काय म्हणाले. जाणीवपूर्वक मराठा समाजाच्या आरक्षणावरती खोडा घालून मराठा विद्यार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न करायचा आणि तुमची काही मक्तेदारी नाही आरक्षणाची. संविधानानं घटनेनं सर्वांना अधिकार दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये मराठा समाज सुद्धा आरक्षण घेणार आहे आणि मराठा समाजाला आरक्षणासाठी विरोध करून तुम्ही मराठ्यांच्या मध्ये आणि ओबीसी मध्ये वाद लावण्याचे प्रयत्न करू नका. आणि जो कोणी असे प्रयत्न करेल त्यांना रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही. आणि पुढे जे काय होईल त्याला हे 2-3 ओबीसी नेते जबाबदार असतील आणि आम्ही तुमच्या विरोधात कधीच नाही, पण तुम्ही आमच्या विरोधात गेले तर सोडणार नाही. तेव्हा आव्हानं प्रति आव्हानं दिली जात आहेत, त्यावरून राजकारण सुद्धा होतोय. आता मराठा आरक्षणाचा जो वाद आतापर्यंत चिघळत राहिलेला आहे किंवा हा प्रश्न भिजत गुंगडं पडलेला आहे, या सगळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरलेला आहे. शशिकांत शिंदे नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊयात. आरक्षण देतो असं जर सांगत असतील तर मग देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री होते आणि गेल्या काही वर्षामध्ये मराठा क्रांती मोर्चा हा त्यांच्या असलेल्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्येच केला गेला होता. मग माझा साधा प्रश्न आहे की बारामतीला ज्यावेळेला मोर्चा काढला धनगर समाजाचा, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाचं आरक्षण देतो म्हणून जर सांगितलं होतं, मग सत्ता केंद्रात आणि राज्यात तुमची होती, तुम्ही त्याचं आश्वासन दिलं होतं, मग त्यावेळेला धनगर समाजाला आरक्षण का दिलं नाही? त्याचा एकही शब्द काढत नाही. राज्यातल्या विधान परिषदेच्या पदवीधरच्या निवडणुका उद्या पार पडतायत आणि त्याच्यासाठीची जय्यत तयारी सध्या राज्यभर सुरू आहे आणि प्रचार खरं तर या सगळ्या निवडणुकीचा अत्यंत दणक्यात झाला. राज्यातल्या या सर्व केंद्रांवर सध्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाच्या संकट काळात ही निवडणूक होत असल्यानं निवडणुकीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आले. नागपूर विभागात एकूण 2,06,454 मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यासाठी 322 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. अमरावतीत 5 जिल्ह्यातल्या एकूण 77 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. 35,622 शिक्षक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सांगली जिल्ह्यातल्या मतदानाची चोख तयारी करण्यात आली आहे. 191 मतदार केंद्र यासाठी नियुक्त करण्यात आले असून मतदार साहित्य कर्मचारी रवाना झाले. तर वाशिम जिल्ह्यात 7 मतदान केंद्र आहेत, तिथं चौरंगी निवडणूक होतीये. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या सर्व ठिकाणी उद्याच्या पदवीधर निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. ZRR प्रत्येक स्टाफबरोबर एक मेडिकल, प्रत्येक पथकाबरोबर मेडिकल किट दिलेलं आहे. त्याच्यामध्ये सॅनिटायझर्स, फेस शिल्ड्स आणि हँडग्लोव्ज, PPE किट्स याचा समावेश आहे. त्याचबरोबर केंद्रावरही प्रत्येक ठिकाणी मेडिकलची एक वेगळी टीम असणार आहे, जी आलेल्या प्रत्येक मतदाराचं थर्मल गननं टेम्परेचर मोजेल आणि त्याचं स्क्रीनिंग केलं जाईल आणि त्यानंतर त्याला मतदान करायला परवानगी दिली जाईल. यानंतर एक दुःखद बातमी आहे. हजारो लोकांच्या आयुष्यातलं दुःख बाजूला सारून त्यांच्या आयुष्यात आनंद आणणाऱ्या आनंदवनावर आज दुःखाचा डोंगर कोसळला. बाबा आमटे यांची नात आणि विकास आमटे यांच्या मुलगी यांनी आज आत्महत्या केली. डॉक्टर शीतल आमटे यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवनातच एका खोलीत त्यांनी स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून आपलं जीवन संपवलं. गेली काही महिने आमटे कुटुंबियांमध्ये वाद सुरू आहेत. त्याचं कारणानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. सार्वजनिक आरोग्य, अपंगत्व आणि सामाजिक उद्यमशीलता या त्यांच्या जमेच्या बाजू होत्या. आनंदवनात त्यांचं कार्य सुद्धा खूप मोठं होतं. बदलत्या काळानुसार आनंदवनाला बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून निधी मिळवून देण्यात सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा होता. 2016 साली त्यांना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं यंग ग्लोबल लीडर म्हणून सन्मानित केलं होतं. पण आज त्यांनी अंतर्गत वादातून टोकाचं पाऊल उचलून आपलं आयुष्य संपवलं.
या सगळ्या बातम्यांसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.